प्रकाशा येथील अंगणवाडीत पोषण आहारात माशा आढळल्याने खडबड, दोषी अंगणवाडी सेविकेवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी। प्रकाशा शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील अंगणवाडी क्रमांक 5 मध्ये बालकांना देण्यात आलेल्या पोषण आहारात माशा आढळल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार समोर आलाय। या निष्काळजीपणामुळे चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संतप्त ग्रामस्थांनी दोषी अंगणवाडी सेविकेवर तात्काळ कारवाईची मागणी केली। या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने सरपंच राजनंदिनी भिल व ग्रामविकास अधिकारी बीबी पाटील यांना निवेदन देण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी अंगणवाडी क्रमांक 5 मध्ये आदिवासी बालकांना पोषण आहार म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले। मात्र या खिचडीत मेलेल्या माशा आढळून आल्याने पालकांमध्ये एकच खळबळ उडाली। अन्नाचे नमुने पाहताच पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। कुपोषण मुक्तीचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या नाकाखालीच बालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या या निंदनीय प्रकारातून स्पष्ट होत आहे। ग्रामस्थांचे निवेदन व मागणी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील जागरूक नागरिकांनी एकत्रित सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली। संबंधित अंगणवाडी सेविकेच्या हलगर्जीपणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून तिच्यावर तात्काळ व कडक कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी अंबालाल भिल, पिंटू भिल, मनोज भिल, कैलास माळीज, शंकर भिल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाची भूमिका सरपंच राजनंदिनी भिल यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत निकृष्ट दर्जाचा आहार व स्वच्छतेचा अभाव कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिले। तर ग्रामविकास अधिकारी बीबी पाटील यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे संकेत दिले। आता या संपूर्ण प्रकरणावर बालविकास प्रकल्प अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण। आज रोजी 24/1/2025 रोजी ग्रामपंचायत प्रकाशा येथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले आहे। भवानी हाटी प्रकाशा अंगणवाडी क्रमांक नंबर 5 या अंगणवाडीमध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात लहान बाळांना येत आहे। त्याचप्रमाणे आम्ही तक्रार देण्यात आलेले ग्रामपंचायताला की लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाची फसवणूक करतात। त्यानंतर 22/1/2026 रोजी 12:30 वाजता वार शुक्रवार त्या रोजी शंकर शांतीलाल भिल यांची मुलगी विष्णवी शंकर भिल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले। त्याचप्रमाणे आहार देण्यात आलेला पोषण मध्ये डाळ भात मध्ये माशा आढळली। माशा आढळल्यानंतर मुलीची आई ते प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मॅडमाला बोलले, संगीता मॅडमाला की असं माशा देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना, काल उठून काय घटना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार? काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले, त्यानंतर प्रशासन जबाबदार राहणार या सरकार जबाबदार राहणार, ते याचे कोण जबाबदार राहणार? ते प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतीला तक्रार दिली। त्याचप्रमाणे आम्ही जो अंगणवाडी मॅडमाला बोलले की तुम्ही असं तक्रार कम से कम 10-15 वेळा आम्ही ही तक्रार तुमची सेंड केलेली। आता तुम्ही समक्ष माशा जेवणामध्ये दिसतायत, तुम्हाला समक्ष दाखवते तर पण तुम्ही सांगतायत की तुम्हाला काय हॉटेलमधून चांगलं जेवण आणून देऊ, तुम्हाला काही असं जेवण खायचं असेल तर खा, नाही तर मग तुम्ही फेकून द्या असं आम्हाला उडवाउडीचे विषय बोलतात आणि धमक्या देण्यात येतात। त्याचप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाचे जो कार्यकर्ता आहेत, जे आदिवासी भवानी हाटी टीम, त्याचप्रमाणे आमचे ही तक्रार ग्रामपंचायतीला देण्यात आलेला आहे की आदिवासीचे खिळवाड करतायत अंगणवाडी क्रमांक 5। ते नंतर गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये आमच्या समाजा कामाला जातात। त्याचप्रमाणे जो मॅडम आहे तिथे संगीता मॅडम, ते अंडे वगैरे जो आमचे हक्काचे शासन आम्हाला निधी इतकं कोटीगंती दिलेला आहे, आमचे हक्क आहे, आमच्या शासनाने जो दिलेला हक्क आम्हाला मिळत नाही बरोबर, आणि ते जे गापागोपी चालतात अंगणवाडीमध्ये, त्याचप्रमाणे आम्हाला ही तक्रार आहे की मॅडमवर कारवाई होण्यात यावी, जी आम्हाला ग्रामपंचायत आणि शासनाला मागणी आहे। धन्यवाद।